थैंक यू सर, वेलकम टू सेंट्रल मैदान वंस अगेन सर। क्या बेहतरीन सर, शताब्दी चषक यानी कि 100 साल पूरे। और कौन सबसे ज्यादा इतिहास अगर जानता हो तो प्रदीप देसाई सर। सर इस सेंट्रल मैदान के इतिहास के बारे में कुछ सर। सेंट्रल मैदान हे राखलं गेलं, टिकवलं गेलं, ह्यामध्ये सर्वस्व आलं। सेंट्रल मैदानाने अनेक राजकीय सभा बघितल्या, इथे नामवंत क्रिकेटपटू घडले गेले। खंडू रांगणेकर यांसारखे क्रिकेटपटूंनी आपल्याला अभिमान दिला। ठाण्यामधून कोण पुढे गेलं तर असे खेळाडू जे सेंट्रल मैदानात खेळले। आणि इथे लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, पण टेनिस क्रिकेट तेवढंच मोठ्या प्रमाणात इथे खेळलं जातं। सकाळी 7 वाजता इथे जर तुम्ही पाहिलं तर 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे खेळाडू इथे खेळताना दिसतात। प्रॅक्टिस असो, शारीरिक फिटनेस असो, यासाठी हे मैदान अप्रतिम आहे। आणि या मैदानाचे वैशिष्ट्य इथे फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळलं जातं। ओनली क्रिकेट, नो फुटबॉल, नथिंग, ॲथलेटिक्स, नथिंग। फार अप्रतिम हे मैदान आहे। चारी बाजूला जाणारे येणारे रस्ते, वाहतूक आहे। एका बाजूला कोर्ट, एका बाजूला शासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह आणि एका बाजूला जेल आहे। त्यामुळे शासकीय कार्यालयांचा गराडा इथे आहे। सुंदर आयोजन नियोजन असतं आणि या मैदानाची खासियत असते ते इथले दर्शक। आपलं स्वागत आहे। संदीप बागेल माझ्याबरोबर आहेत, मी त्यांना विनंती करीन त्यांनी आता SSC B विरुद्ध लाईन बॉयज यांच्यात जो सामना आहे, पहिलं 5 षटकांचा सामना, 5 षटकांचा सामना, लाईन बॉयज या संघाने आपली सालमीची जोडी त्वरित मैदानात पाठवावी। पंचांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यावा, कारण आपण बराच उशीर झालो आहोत। पहिल्या सामन्याला 5-5 षटकांचे सामने आहेत। लाईन बॉयज हा संघ, लाईन बॉयज संघ फार जबरदस्त प्रदर्शन आता करतोय सीझन मध्ये। फार चांगला संघ बनला असं नाहीये। वॉर्ड 11 मध्ये यांनी पण आपल्या नावाचा ठसा उमटवला। शुभेच्छा दोन्ही संघांना। प्लीज अंपायर इंटर इन द ग्राउंड इमिजिएटली। पंच शशी साटम, नासिर सर यांच्या आणि नेतृत्वात हा सामन्याचं आता सुरुवात होते। वळूया मॅच कडे। मॅच नंबर 1, लाईन बॉयज वर्सेस SSC B। दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं जरुरी आहे। लाईन बॉयज चे खेळाडू आहेत टीम SSC B। आपला 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवावा। ही आपल्याला विनंती। वळूया मॅच कडे। किरण आणि निखिल अशी आघाडीची जोडी। किरण या मैदानात जर उल्लेख केला तर एक तडाखेबंद बाहुबली फलंदाज, निखिल म्हटलं तर एक तंत्रशुद्ध फलंदाज, गॅपमध्ये चेंडू ढकलून सिंगल डबल काढणारा तरवेज असा फलंदाज। फार जबरदस्त लाईन बॉयज संघ आहे। एकविरा स्पोर्टचे आमचे मित्र सँडी इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। वेलकम सँडी। हे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटचं वेड आहे यांना, क्रिकेटचा ध्यास आहे, क्रिकेटचा विश्वास आहे। सामना रंगत सुरू होत आहे। 5 षटकांचा सामना। पहिलं षटक, पॉवर प्ले किती आहे सर? 2, पॉवर प्ले किती आहे? 2, पहिला 2 नंतर 3। पहिलं षटक पॉवर प्लेचं रेग्युलर। 5 गोलंदाज वापरले जातील, 5 गोलंदाज। त्यामुळे पहिलं पॉवर प्ले 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसरं पॉवर प्ले 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर। बॉलिंग इक्वेशन, प्रत्येक एक गोलंदाजाला एकच षटक टाकता येईल, म्हणजे 5 गोलंदाज। लाईन बॉयज हा संघ इथून 100 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस लाईनीतल्या विभागातला संघ। फार जबरदस्त भरला गेला हा संघ म्हणजे आयोजित करण्यात। आणि या लाईन बॉयज बद्दल म्हणायचं तर आता हा ठाण्यात सिनियर टीम म्हणून गणली जाते। SSC B
साई स्पोर्ट क्लब बी हा संघ आहे. या मैदानावरच प्रॅक्टिस करणारा कुठे पवार नावाचे त्याला आम्हाला. फार जबरदस्त इथे सामने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा या मैदानावर हे सामने खेळत होते. ऐतिहासिक सेंट्रल मैदान आणि इथे सुरू होते ही क्रिकेटची लढत. शताब्दी वर्ष अभिमानाची, वैभवाची, गौरवशाली शताब्दी, 100 वर्ष. स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे. लेट्स काउंट डाऊन बिगिन. आज एकूण 12 संघ आहेत. त्यामुळे आज 6 संघ खेळतील, उद्या 6 संघ खेळतील. 3 संघ एका गटामध्ये ABCD 4 ग्रुप बनवलेत. लीग मॅचेस साखळी पद्धतीने. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले बिगिन. पंचांचा हात वरती येतोय. काउंट डाऊन बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हिअर वी गो. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. तर लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या मधून, गॅप मधून चेंडू जातोय वाईडिश कव्हरच्या दिशेला आणि मिस फिल्डिंग आणि पहिला येतोय हा आकर्षक चौकार. सुरुवात चौकाराने दणदणीत, खणखणीत, टणटणीत चौकार. आणि ठीक हाताळता आला नाही, त्यामुळे हा चौकार. गोलंदाज आहे बॉलर कोण आहे? रविकांत गोलंदाज. 4-5 पावलांचं रन तलाव वेनकडनं. यावेळी लॉफ्टेड शॉट कव्हरच्या लोक्यावर. यावेळी चेंडूला डाडले. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. पाठलाग पडेला पुरा. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेखा पार. येतोय दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार. आणि सुरुवात केली आहे बर्थडे बॉयनी. बरोबर सेलिब्रेशन करतोय मैदानाच्या मधोमध. यावेळी टायमिंग वर भरोसा ठेवला. ताकद कमी, फक्त टायमिंग. बाहुबली फलंदाज म्हणून ओळखला जातो किरण भोईर. सुरुवात चांगली केली. 2 चेंडूवर रविकांतच्या दोन्ही चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेर हिटेबल आणि बरोबर उपयोग केलाय. तिसरा चेंडू. यावेळी लेग साईडला, ऑफ साईडला शफल होऊन लेग साईडला बिगिट करायचा प्रयत्न. प्लॅन मिस. खेळतोय, चुकतोय, फसतोय, बीट होतोय. यावेळी गोलंदाजांनी थोडा टप्पा पुढे ठेवला. रेंज मध्ये नव्हता आला. खास म्हणजे लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. यावेळी फुल टॉस, लोअर फुल टॉस जमीन लगत खेळलाय. मिड ऑफला पायाने अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे, परंतु थोडस लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा. धावसंख्या 10. 4 चेंडू 10 धावा अशी सुरुवात. पहिलं षटक रविकांत घेऊन येतोय. पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 गज दायरेच्या बाहेर. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान हा चेंडू. यावेळी पुढे सरसा बदलण्याचा वापर करत क्रॉस बॅटर शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेला सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव निश्चित मिळते. धावसंख्या 11. आता स्ट्राईकला येतोय निखिल. 5 चेंडू 11 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दरम्यान शेवटचा चेंडू. आपण बघितलं तर 4 खेळाडू लेग साईडला आणि 5 खेळाडू ऑफ साईडला अशी विरोचना आहे. यावेळी प्लॅन मिस आणि यू मिस. आय डेफिनेटली त्रिफळाची. पहिला धक्का रविकांतला मिळतंय यश. निखिल पहिल्या चेंडूला सामोर जाताना क्रॉस बॅटेड शॉट ट्राय करताना चुकतोय, परंतु वेध घेतला यष्ट्यांचा. पहिला धक्का निखिलच्या रूपात. लाईन बॉयज संघाला 11 धावा, 1 गडी बाद. 1-1 फॉर 1. आणि आता ठाण्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक आठवणीतलं नाव ज्याला बोललं जातं तो फलंदाज
अदू अदू या टोपण नावानेच क्रिकेट जगत त्याला ओळखतं. ते दोन्ही सख्खे भाऊ आहेत, अदू आणि जयेश. जयेश आणि अदू हे दोन्ही भाऊ, परंतु या दोन्ही भावांनी माजुडा क्रिकेट वरती नेलं. माजुडात जो संघ आहे त्या संघाकडून ते खेळतात, परंतु आज अदूनी आपली ओळख क्रिकेट जगताला करून दिली आहे. एक तडाखेबंद वन डाऊन स्पेशलिस्ट फलंदाज. किरण स्ट्राईकला असेल का अदू, बघूया. किरण स्ट्राईकला 11 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक आता सुरू होतोय आणि तयारी करतोय तो गोलंदाज राजन. याच्या हातात चेंडू सोपवलाय कर्णधाराने विश्वासाने. दुसऱ्या षटकाची कमान राजन सांभाळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर. आपण पाहताय शताब्दी चषक 2024 स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे यांची वैभवशाली 100 वर्षाच्या या प्रवासाची आठवण म्हणून सेंट्रल मैदानाच्या या मुख्य मैदानात खेळणाऱ्या टेनिस क्रिकेटपटूंचा ही स्पर्धा, हा रणसंग्राम टेनिस क्रिकेटपटूंचा. तावडे सर आणि त्यांची पुरी कोर कमिटी यांनी या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय डॉक्टर राजेश मडवी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली या सेंट्रल मैदानात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचा खरा तर गौरव आहे, सन्मान आहे. आणि आता गोलंदाज फार एंडकडनं, तालाब एंडकडनं पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 2 खेळाडू लेग साईडला डीप मध्ये उभे केले. डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग. उजडीच्या बाहेर, बाहेरची कळ लागली. अपील केले गेले जोरात आणि फलंदाज माघारी परततोय. दुसरा धक्का. बाहेर जाणारा, उजडीच्या बाहेर जाणारा चेंडूला छेडण्याचा प्रयत्न आणि तोच अंगलट आलाय. बाहेरची कळ लागली. विकेट कडचा चेंडू हातात सुखरूप आणि पहिल्याच चेंडूवर यश मिळते गोलंदाज राजन याला. मंगेश भोसले यांनी झेल टिपला. वय 55 असं उल्लेख करायला नको हो, परंतु वय. आणि किरण 11 धावां करून माघारी परततोय. बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये न येता दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि दुरून डोंगर साजरे करायचं. या मैदानात खेळणाऱ्या खेळपट्टूंच्या वयाची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये उत्साह आहे, चैतन्य आहे, खेळायची जिगर आहे. वय इज ओनली फिगर, लगता है खेलने वालों की जिगर. अनेक नामवंत क्रिकेटपटू आहेत. आमचे मामा यांचं वय फुटपट्टीमध्ये मोजता येणार नाही, पण धमाल येते या मैदानावर. कारण या खेळाडूंमध्ये असलेली आत्मीयता आणि एकमेकांशी असलेले प्रेमळ संबंध यामुळे खेळाची रंगत वाढते. परंतु पहिला चेंडू यश मिळाला राजनला. त्यांनी एक बाहुबली फलंदाजाला माघारी पाठवले. किरण भोईर यांना राऊंड विकेट मारा करतोय. फुलटॉस आणि सह उचललाय गोलच्या डोक्यावरनं आणि खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सेवारे का पार आणि हा येतोय याच मॅच मधला तिसरा चौकार. आल्याच निखिलनी फुलटॉस चेंडूला चांगलं पाहिलं आणि बरोबर त्याला हाताळलंय. बॉलरच्या डोक्यावरनं ओव्हर द बॉलर हेड टुवर्ड द लॉंग ऑन अँड बॉल क्रॉस द फेन्स. या टप्पा काय ठीक ठेवू शकला नाही. लोअर फुलटॉस होता. बॉल पर्यंत जाऊन मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. राजन राऊंड विकेट. यावेळी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाही आणि मिस फिल्डिंग. हो श्रवण तिथे उभे आहेत. पायाने लाथाळण्याचा प्रयत्न, हाताळण्याचा बिलकुल नव्हता. हाताळ आणि लाथाळणे यामध्ये फरक आहे. पण मराठी माणूस आहे, मोडेन पण वाकणार. राजकारणाची खेळपट्टी आता वेगळी, पण आपण थोडं एंटरटेन पण करूया. कारण हा चेंडू अडवला पाहिजे होता, प्रॉपर कनेक्ट नव्हता झाला, पण चौकार आला. राजन पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पुल केला. पॉवरफुल वन बाउन्स ना, हो वन बाउन्स चौकार.
यावेळी फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. आकुट्यापदा चेंडू पोझिशन मध्ये आला, ऑफसाईडच्या बाहेर शफल होऊन आणि हा चौकाराची हॅट्रिक साध्य केली निखिलने. पहिल्या षटकात तो खामोश होता, या षटकात त्याचा बॅट बोलते. सोम, माफ करा, सोम खेळतोय. सोमच्या बॅटमधून 3 चौकार. निखिल किरण बाद झालेत, तंबूत बसलेत. यावेळी चौथा वाटतं बघू. हा कडकडीत आहे, खणखणीत आहे आणि हा चौथा दणदणीत आहे. दणदणीत चौकार. पोझिशन मध्ये चांगला येतोय, शफल चांगला होतोय. शॉर्ट ऑफ लेन आकुट्यामध्ये चेंडूचा चांगला समाचार घेतोय. लागोपाठ 4 चौकाराने दबाव आला राजनवर. पहिल्या चेंडूत यश मिळालं, नंतर काही त्याला यश दिसलंच नाहीये. सोमनी केलाय त्याच्यावर प्रहार, हल्ला बोल, कारण धावसंख्या आता जाते. स्कोर काय ते बोल, 27 धावा, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकात धावांची बरसात होते. राऊंड द विकेट. यावेळी पॅडल शॉट, नाईस स्वीप शॉट, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला चांगला हाताळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये. दोन्ही पॉवर प्लेची षटकं पूर्ण झाली आहेत. धावसंख्या धावफलकावर 29 for 2, 29 धावा, 2 गडी बाद. आपण पाहताय शताब्दी चषक 2024 ठाण्याच्या ऐतिहासिक सेंट्रल मैदानामधून. पहिल्या षटकात आल्या 11 धावा आणि या षटकात आल्या 18 धावा, ज्याचा 4 चौकार सोमच्या बॅटमधून पाहायला मिळाले. स्पोर्टिंग क्लब कमिटीचे सन्माननीय चेअरमॅन डॉक्टर राजेश मडवी सर आणि त्यांची पुरी कमिटी आणि सेंट्रल मैदानात टेनिस खेळणारे सर्व खेळाडूंची एक कमिटी यांच्यामधून या चषकाचं आयोजन. गोलंदाजी बदल संभवतोय आणि फॉरेन कडनं आता गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. गोलंदाज श्रवण गुप्ता, लेफ्ट आर्म बेट्स डावखुरा, उत्कृष्ट लेग ब्रेक बॉलर. त्यांचा मुलगा सुद्धा एक चांगला क्रिकेटपटू म्हणून पुढे आलाय, अंश गुप्ता. अंश वय बघा, इथून लांबून वाटतच नाही हे ओव्हर 50 असतील. जेव्हा अंगात टी शर्ट जातं क्रिकेटचं, त्यावेळी त्यांच्या अंगात जो जोर येतो, जो उत्साह संचारतो, तो वाखाणण्याजोगा आहे आणि अचंबित करणारा आहे. रणरण तोडून आहे, पण कसली तमा यांना. यावेळी पहिला चेंडू श्रवण गुप्ता योग्य टप्प्यावर उजव्या टीच्या बाहेर टप्पा ठेवला, थोडा खोलवर ठेवला. फलंदाज पायांची बिलकुल हालचाल नाहीये. आदू जागेवर मोठा फटका खेळताना प्ले अँड मिस पाहताना दिसतंय इथे. पण तो फ्लाईट चांगला केलाय चेंडूला. पहिल्या चेंडूवर हा हवेवर सोडलाय, पण यावेळी ठीक कनेक्शन झालं नाहीये. जमीन लगत फटका डीप. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव निश्चित. पण पहिले 2 चेंडू श्रवण यांनी आपला अनुभव दाखवलाय. आता धावसंख्या 30, 2 गडी बाद. सामोर जातोय सोम, इनफॉर्म बॅट्समन. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. 3 खेळाडू लेग साईडला तैनात केलेत. हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पोझिशन मध्ये येत नाहीये. श्रवणनी बॅट्समॅनला फॉलो केलं. बघितलं फलंदाज रिव्हर्स खेळ जातोय. फॉलो द बॅट्समॅन. त्याच्या बरोबर शरीरावर चेंडू सोडला. दॅट इज अ नाईस बॉलिंग परफॉर्मन्स बाय श्रवण. आता स्वीपर कव्हरला खेळाडू तैनात केला जाईल, अजून केला गेला नाहीये. तर वायडिश कव्हरच्या खेळाडूला सर्कलमध्ये आणलंय आणि आता एक खेळाडू डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवलाय. फलंदाजांनी रिव्हर्सचा अटेम्प्ट करणार, कारण तिथे सीमारेषा जवळ आहे. शॉर्ट बाउंड्री लाईन आहे तिथे. श्रवण खरंच आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेत. चौथा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी ब्युटी ओ व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज अ नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. टप्पा हळू, फ्लाईट स्लो आणि याला म्हणतात, या चेंडूला आपण गुगली म्हटलं तरी चालेल. सुंदर टप्पा, फुल टॉस आणि लूज डिलिव्हरी. चांगला समाचार. चेंडू जातोय सीमारेखे पार, येतोय षटकार आणि या मॅच मधील पहिला हा गगन भरारी टोला.
षटकार. यावेळी त्यांनी फ्लाईट जास्त दिली परंतु टप्पा बरोबर नव्हता, त्यामुळे फलंदाज पुढे सरसावले. डान्सिंग ऑन द ग्राउंड, हिट ओव्हर द डीप मिड विकेट फॉर द बिगर हायर हँडसम सिक्सर. मे बी द लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. यावेळी अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजाच्या मानसिकता ओळखून टाकलेला चेंडू. धावसंख्या 36 धावा, 3 गडी बाद. शेवटची 2 षटकं पूर्ण, 2 गडी बाद माफ करा, शेवटची 2 षटकं बाकी. परंतु या षटकात दिल्या फक्त आणि फक्त 7 धावा. 4 चेंडू निधाव टाकले, हे महत्वाचं. खास करून श्रवण मला वाटतं प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी ज्या प्रकारे चेंडू सोडले, फ्लाइटेड टर्न केले आणि खास करून समय गवळी योग्य समय लावलाय त्याला फार एंडकडनं, कारण प्रत्येक गोलंदाजला एकच षटक टाकायचं आहे. 5 गोलंदाज कोणाकडे नसतात. दरम्यान अनुराग हा समयच्या हातात चेंडू सोपवलाय. मध्यम गती, तेज गोलंदाज, अजूनही स्वीपर कव्हर खाली आहे. लेग साईडला जर आपण बघितलं तर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. यावेळी कडक शॉट आहे, जागेवरून चेंडूला उडवलंय आणि हा बिगर सिक्सर. हायर हँडसम, पॉवर, टायमिंग, पोझिशन, एव्हरीथिंग इज करेक्ट. चेंडू थोडा पुढ्यात टाकला, फुलर लेन पिक केलं, लवकर रीड केलं चेंडूला आणि त्याला पाठवला. ताकदवर फटका, पॉवरफुल हिट. धावसंख्या 4 वर 2. बरोबर आहे, पाडे पाठ आहेत 42. हा फ्लिक करण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑनला थोडा वाईडिश येऊन क्षेत्ररक्षक अडवतोय. वेगाने 2 धावा पूर्ण केल्या, चांगली चपळाईने धाव पूर्ण केली. धावांचा वेग वाढवायची हीच तर वेळ आहे. ओळखतो आधी, आणि आधी म्हणजे ठाण्याच्या क्रिकेटला मिळालेलं एक वेगळं नाव. टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगली ओळख निर्माण केली या पट्ट्याने. धावसंख्या 44. कंपल्सरी चेस फॉर्मॅट. धावांचा पाठलाग गरजेचा आहे. दरम्यान समय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढे टाकलेला, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, फॉलो थ्रो मध्ये चांगला अडवतोय. समय यावेळी प्लेस करता आला नाही चेंडूला. चेंडू थोडा डीपही राहिला, लोही राहिला, त्यामुळे काही ठीक बॅटवर येत नाहीये. आधी धावांच्या शोधात आणि गोलंदाज विकेटच्या शोधात, ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत. दरम्यान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, तालाबेनकडनं समयचा चेंडू, नाईस शॉट, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, पॉवर आहे परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा कट करेल का, अडवतोय परंतु पहिल्या अट्टेमध्ये ठीक अडवता आलं नाही, त्यामुळे 2 धावा निश्चित मिळत आहेत. धावसंख्या 4 वर 6, 46, 46 for 2. द 4th ओव्हर ऑफ दिस इनिंग इन प्रोग्रेस. आधी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक, सोम ऑन नॉन स्ट्राइक नाउ. फिर एक बार गेंदबाज अपने बॉलिंग बार पर ही पर अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, बाहरी किनारा, और फिर एक बार विकेट के 10 स्थानों में गेंद सुरक्षित. बड़ा शॉट खेलने के लिए गए थे लेकिन बाहरी सिरा लगा, हल्का सा किनारा, और आदि की ये इनिंग यहाँ पर हो रही समाप्त और समय को मिलने वाली ये पहली सफलता. और इसके साथ स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 40 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर के आखिरी गेंद आना शेष. आप देख रहे हैं लाइन बॉयज को, अनुराग हमारे बीच बैठे जिन्होंने इस टीम को, और उनके पीछे जो पुलिस दल के कार्यक्षम हमारे अधिकारी जो बैठे हैं, तारीफ इनकी करनी पड़ेगी. इन्होंने टीम को बनाया, खिलाड़ियों को यहाँ पर लिया. भले पहले मैच हारे बहुत, लेकिन उसके बाद इन्होंने जो कमान पकड़ी आज वार्ड 11 में, इनका भी नाम का दबदबा है. बहुत अच्छी टीम बनी है, क्योंकि आप पहले से ही जीतने की कमान मत रखें,
पसीना बहाया, इन्होंने मेहनत की, वेल डन। अब नए बल्लेबाज गए मैदान में, बॉन्टी, प्रथमेश, और आखिरी गेंद इस ओवर की। फुल टॉस, लेकिन कनेक्शन नहीं है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, क्या ये कैच ले पाएंगे? लेकिन नो मैच लैंड में 2 रन जरूर मिलेंगे, लेकिन इस आत्मविश्वास की कमी झलकी। फुल टॉस थी गेंद, फायदा नहीं उठा पाए। 2 रन के साथ ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 48-48, 3 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर आना शेष। अब आखिरी ओवर की कमान किसको दी जाएगी? कौन? SSC भी, साई स्पोर्ट्स क्लब बी टीम है ये। अब आप देख रहे हैं, सभी दर्शक जो घर बैठे इस मैच का आनंद ले रहे हैं cricket.in के माध्यम से, उन सभी का हार्दिक स्वागत है। दोपहर के बराबर 11:07 हो चुके हैं। ठाणा शहर का तापमान अब 39 डिग्री सेल्सियस बताता हुआ, वातावरण में गर्मी है, लेकिन क्रिकेट खेलने वालों के अंदर जो एनर्जी है वो कमाल है। अब नए बल्लेबाज गेंदबाज आए हैं, मुकुल कबाडी, जरा लवकर जा, बॅट चेंज करायची असेल तर। सोम जो मेरे ख्याल से एक्विरा स्पोर्ट की तरफ से भी बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं। अगर इनको देखा गया तो शायद मैं करेक्ट हूँ अनुराग, ये एक्विरा स्पोर्ट से बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं। इनके वो स्ट्राइकर प्लेयर है, तभी तो इनके सैंडी यहाँ पर आके बैठे हैं। सभी और सेंट्रल मैदान के जितने भी खिलाड़ी यहाँ पर खेलते हैं उनके लिए भी खुश खबर। और ये गेंद, पहली गेंद, ये लोअर फुल टॉस से ड्राइव किया कारपेट के साथ, लॉन्ग ऑन के क्षेत्र में अच्छा रोका, वहां पर अच्छा क्षेत्र रक्षण ऋषिकेश द्वारा गेंद को रोका और अटैक टूवर्ड द बॉल लेकर आए। दूसरे रन की मनीषा थी बल्लेबाजों की, वही रोक दी उन्होंने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 49 रन। ये कम स्कोर इस मैदान में, कम से कम 70 के लगभग स्कोर होना चाहिए। ये डिफेंडेबल टोटल है। अच्छी एक्शन है, ओह ब्यूटी, ये फुलर लेन ब्लॉक होल में डालने की कोशिश, पैरों की बिल्कुल हलचल नहीं है, जगह से गेंद को लेग साइड में हेलीकॉप्टर शॉट ट्राई करने गए थे, लेकिन गेंदबाज की चतुरता देखिए, वीरता देखिए, वेरिएशन देखिए। डॉट डिलीवरी के साथ गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर लौटते हुए आदि है स्ट्राइक पर, बड़े शॉट की फिराक में है, तलाश में आदि। प्रथमेश माफ कीजिए, आदि आउट हो चुके हैं। इस बार ऑफ स्टंप के ज्यादा बार अंपायर की इशारा वाइड का, और ये पहली वाइड गेंद है, ये पहली वाइड गेंद है, यानी सोचो कितने कंट्रोल में गेंदबाजी की है उन्होंने। आखिरी ओवर में ये पहली अतिरिक्त रन है, एक्स्ट्रा रन। जो टीम बिना अतिरिक्त के गेंदबाजी करेगी उनको स्पेशल ऑफर है। इस बीच गेंदबाज 15-20 कदमों का रनअप, राइट आर्म और 2 विकेट आते हुए फार एंड से, और ये अच्छा कनेक्शन है, लेकिन क्या ये ऊंचाई ज्यादा है? जी हाँ, हाजी, बहुत अच्छा कैच, डीप लॉन्ग ऑफ पर समय गौली के हाथों में, अच्छा जज किया, वेल जज कैच। तपती धूप में सूरज की आंखों में आंखें डालकर ये कैच लेना उतना आसान भी नहीं है, लेकिन नजरें गड़ाए रखी गेंद पर, शरीर का संतुलन बराबर रखा, और यहां पर प्रथमेश की बारी का हुआ है अंत। चौथा विकेट गिरता हुआ अब नए बल्लेबाज डगआउट से मैदान में जाते हुए नजर आ रहे हैं। गणेश, गणेश दातेकर, स्कोर हो चुका है 49, 50 रन पूरे, 50 कंप्लीट फॉर, वेल डन प्रथमेश। प्रॉपर कनेक्शन नहीं हुआ,
शनिवार है उधर। गणेश आए हैं बल्लेबाजी के लिए। गणेश जो कि D99 स्पोर्ट्स के प्रोप्राइटर ओनर, बहुत ही बड़ी ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं अपने टीम में। अगली गेंद इसी के बीच में मुकुंद कबाड़ी की राइट आर्म ओवर द विकेट। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया नियंत्रण दिखाया अब तक उन्होंने अपने गेंदबाजी पे। अगली गेंद इसी के बीच में। लो फुल टॉस, ये गेंद ऑप्शन से थोड़ी बाहर, एक रन चुराने की कोशिश, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पे थ्रो आता हुआ और रन आउट के स्वरूप में विकेट का पतन होता हुआ गणेश रवाना पेविलियन। लेकिन अच्छी बात यह रहेगी लाइन बॉयज टीम के लिए कि सोहम पवार अब आते हुए स्ट्राइक एंड पे। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए करण बाएं हाथ के डैशिंग ऑलराउंडर खिलाड़ी। स्कोर थमा हुआ है, बढ़िया गेंदबाजी के बीच में। 4 गेंदें हो चुकी है स्कोरबोर्ड पे, स्कोर लगता हुआ 50 रन। ओवर टू यू बंटी सर। थैंक यू। आप सुन रहे थे आवाज आनंद श्रेष्ठ, हिंदी का एक बेहतरीन समालोचन करने वाला ये बंदा। कॉर्पोरेट में ज्यादा करके इनकी आवाज मानी जाती है। इंग्लिश हिंदी के बहुत बढ़िया कमेंटेटर जिनकी आपने सुना। थोड़ी देर के लिए हम पानी का जायका ले रहे थे, इसके लिए हमें भी थोड़ा विश्राम मिला। आज हमारे बीच 3 कमेंटेटर बैठे हैं और सामने वाले छोर से अभी तक आखिरी ओवर अच्छा हैंडल किया गया है, क्योंकि बड़े शॉट देखने नहीं मिले जो ज्यादा करके दिखाई देते हैं आखिरी ओवर का समाचार, क्योंकि ये तोड़फोड़ ओवर कहते हैं मुंबई के भाषा में। और ये देखिए तोड़फोड़ हुई यहां पर, जैसे लोअर फुल टॉस गेंद, भाई जल्दी एक्शन में आए। बॉटम एंड का इस्तेमाल, पावर के साथ गेंद को भेजा डीप विकेट के ऊपर से, हवाई यात्रा करती हुई गेंद 6 रन के लिए फरार। स्कोर इस 6 रन के साथ आते ही सोहम ने जिस ढंग से एंगल बनाया, कोन बनाया, जल्दी एक्शन में आए, रीड किया गेंद को और पावर के साथ इसको उठा दिया। लो फुल टॉस गेंद को इतना मारना आसान बात भी नहीं है। स्कोर पहुंचा है अब तक 56, 4 विकेट पर। ये बिग हिट, ये बैक टू बैक, ये बैक टू बैक। ओ व्हाट अ कैच, दैट इज अ क्लासिकल कैच। ऐसा लगता था कि ये गेंद चली जाएगी फील्डर के सर के ऊपर से, लेकिन अच्छा कैच, वेल बैलेंस। आखिरी गेंद पर विकेट। टोटल स्कोर 56, टारगेट 57 इन फ्रंट ऑफ SSCB। तो 56 रन का लक्ष्य नहीं है, 57 रन का लक्ष्य है। आइए देखते हैं कि सेकेंड इनिंग में किस ढंग से अनुराग की टीम सामना करेगी। लाइन बॉयज ने 57 रन का लक्ष्य दिया है। सोम की बेहतरीन इनिंग, देखते हैं क्या होगा। मैं संदीप बागुल को बुलाना चाहूंगा। आइए सेकंड इनिंग का अब कमान आपके हाथ में। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहिलं की 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि आता लाईन बॉईज संघाने अतिशय चांगल्या रीतीने प्रदर्शन करून 57 धावा ठोकल्या आणि 58 धावांचं लक्ष, 57 धावांचं लक्ष 56 धावा बनवल्या आणि 57 धावांचं एक अगदी व्यवस्थित आणि मोठं लक्ष ठेवलेलं आहे। पाहूया आता या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि कशा प्रकारे फलंदाजी होईल। सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवलेलं आहे।
किशोरने सुंदर फलंदाजी केली या 4 चेंडूंमध्ये 11 धावा टोकल्या 6 चेंडूंवर आणि सोहम याने सुद्धा सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि जवळजवळ धावा टोकल्या त्याने एकूण 12 चेंडूंचा सामना करून 31 धावा त्याने बनवल्या. SSC संघासाठी आता 57 धावांचं लक्ष्य. मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर पारितोषिक या ठिकाणी आहे आणि ते म्हणजे एक जर्सी आहे आणि तो जर्सी घालूनच आपल्याला खेळायचं आहे हे लक्षात घ्यायचं. वेंकट जी की ओर से, वेंकट स्पोर्ट्स के ओर से, वेंकी स्पोर्ट्स के ओर से त्यांच्या वतीने हे जर्सी दिले जाईल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकाल आणि फलंदाजांची नावं आहेत ऋषी आणि सोनू. सलामीची जोडी मैदानात आपण पाहत आहात. जात असताना सुरुवात ही खूप महत्वाची असणार आहे संघासाठी कारण की 57 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सुरुवातीची षटकं खूप महत्वाची असणार आहेत. स्ट्राईकला असणार आहे सोनू आणि सोहम या ठिकाणी गोलंदाजी करेल. पहिल्या इनिंग मध्ये सोहमने अतिशय चांगल्या रीतीने फटकेबाजी करून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन सोडलं आणि आता पाहूया गोलंदाजी धुरा सांभाळत असताना पहिलं षटक या ठिकाणी सोहम घेऊन येत आहे. ऑन साइडला जवळजवळ 5 खेळाडू तैनात केलेत सुरूसाठी. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. ऋषीसाठी पहिला, सोनूसाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धाव्याने या ठिकाणी संघाचं खातं उघडतोय. एक धाव धावसंख्या फलकावर. फुटो चेंडू ऑन साइडला अतिशय चांगल्या रीतीने खेळाय आणि हा चौकार. सुंदर फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फुलटोस चेंडूचा फायदा उचललाय आणि चौकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय सोनू. याचाच अर्थ आता पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर आपण पहिला चौकार म्हणजे 5 धावा बनलेल्या आहेत. चांगली कामगिरी, चांगली सुरुवात म्हणावं लागेल. सोनू पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऑन साइडला आपण विचार केला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न हवेत आणि सुंदर झेल. फलंदाज बाद झालेला आहे आणि पहिलाच हादरा या ठिकाणी बसलेला आहे संघाला. मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू नाही आणि शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय
आणि पहिलाच महत्वाचा गडी बाद झालेला आहे. सोनू तंबू मध्ये परततोय. सोहमला यश प्राप्त झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. सोनू बाद झाल्यानंतर येतोय अशोक. सोनू मात्र बाद झालेला आहे. चौकार मारल्यानंतर दुसराच फटका त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु सुंदर झेल टिपला. अशोक नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्ट्राईकला. सोहम याची अतिशय चांगली सुरुवात. ऑफ साइडला जवळ आपण पाहू शकाल 3 खेळाडू तैनात केले गेलेले आहेत. यावेळेला चेंडू सुंदर असा चेंडू टाकलाय आणि लेग बाईटचा इशारा पंच करतायत. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आलेला नाहीये. दरम्यान फाईन लेगला एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली होती. धावसंख्या आता आपण पाहू शकाल एकूण झालेली आहे ती मात्र 6 धावा. हो हो हो, सुंदर असा चेंडू टाकलाय आणि त्रिफळ्याची बाद. फलंदाजाला परतात की लेग स्टंपला उडवून चेंडू जातोय आणि दुसरा महत्वाचा गडी बाद झालेला आहे. अशोकला पागेल. अतिशय चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळते. सोनू बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल अशोकला सुद्धा परतावा लागले. 2 महत्वाचे मोठे खेळाडू बाद झालेले आहेत. SSCB या संघाने 2 महत्वाचे गडी गमावलेले आहेत अगदी पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय वैभव. आता वैभवला या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल. रक्षात्मक फटके खेळावे लागतील कारण की अगोदरच 2 महत्वाचे गडी त्यांचे बाद झालेले आहेत. सहा या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत. पाहूया यावेळेला कशा प्रकारे हा फलंदाज खेळेल. वैभव साठी पुढचा चेंडू. यावेळेला हा चेंडू लेगस्टंपच्या खूपच बाहेर आणि पंच निश्चित स्वरूपात या वाईड असणार आहे. एक्स्ट्रा धाव मिळतीये. एक्स्ट्रा धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. आता पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 खेळाडू महत्वाचे बाद. सोनू आणि अशोक तंबूमध्ये परतलेले आहेत. यावेळेला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अपील सुद्धा केला होता परंतु पंच सहमत नव्हते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरक्षित नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचतोय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. धावसंख्येत भर धावा आता होत आहेत. एकूण 8 धावा झालेल्या आहेत आणि 8 धावांच्या मोबदल्यात 2 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. निश्चितच या ठिकाणी आता चांगले फटके खेळावे लागतील. स्ट्राईकला अशोक. शमलवून खेळायचा प्रयत्न हवेत आणि यावेळेला स्कोलेक्सच्या दिशेने एक टप्पा चेंडू सीमारेषा पार. चौकार. अतिशय जबरदस्त फटका अशोकच्या बॅट मधनं यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्यात
आणि 2 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. निश्चित तौर पर राय लेंगे आनंद सर, क्या लग रहा है आपको कि पहले ओवर में 12 रन आए और 2 महत्वपूर्ण विकेट भी गंवाए उन्होंने? जी बिल्कुल, शुरुआत बहुत बढ़िया है लेकिन विकेट गंवाए यहाँ पे, लेकिन शुरुआत बहुत बढ़िया. अगर आप बोलो कि 57 रन के लक्ष्य का चेज कर रहे हैं, सो आई थिंक दिस इज गोइंग टू बी अ वेरी गुड मैच. Quite competitive cricket out here in the middle for competitive cricket, and both the teams are very good. They have a good lineup. 12 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. आणि जर विचार केला फलंदाजीचा तर अजूनही कित्येक चांगले फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. खरोखरच मजा येणार आहे पाहायला ही मॅच. जी बिल्कुल, अभी गेंदबाजी की कमान लेके आए हैं करण. राइट आर्म राउंड द विकेट जाएंगे करम. बहुत ही बढ़िया गेंदबाजी के लिए जाने माने जाते हैं. लेग कटर, ऑफ कटर, दोनों ही गेंद सेम एक्शन पे गेंदबाजी करते हैं. इस मर्तबा अंदरूनी किनारा फाइन लेग में जाता हुआ ये गेंद बढ़िया क्षेत्ररक्षण संकेत द्वारा इस 1 रन से स्कोर में इजाफा. स्कोर जहां पर पहुंचा है 13 रनों पे. अशोक बोरवडकर स्ट्राइक एंड पे आते हुए पिछले ओवर की आखिरी गेंद पे बेहतरीन चौका जड़ा था डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में. दूसरा पावर प्ले ओवर चलता हुआ, जबकि आप देख रहे हैं 30 यार्ड सर्कल से बाहर 3 क्षेत्ररक्षक तैनात. एक डीप स्क्वायर लेग, एक काउ कॉर्नर पे क्षेत्ररक्षक और एक क्षेत्ररक्षक आप देख रहे हैं. वेलकम असलम मुजावर सर. इस मर्तबा हवाई फायर करने के चक्कर में विकेट गवा बैठे यहाँ पे. बहुत ही बढ़िया गेंदबाज है करण. ऐसा लग रहा था गेंद बल्ले के बीचों बीच आ रही है, लेकिन थोड़ी सी गेंद घूमी और सीधा सीधा कैच दे के बैठे. मिलिंद काजोलकर सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. एमके एकेडमी के प्रशिक्षक. आणि यावेळेला आपण पाहिलं की फलंदाज अशोक यावेळेला बाद होतोय. महत्वाचा खेळाडू बाद झालाय. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही आणि सुंदर असा झेल टिपलाय. 3 गडी बाद झालेले आहेत यावेळेला आपण पाहू शकाल. तेरा धावा झालेल्या आहेत. अशोकला मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि सुंदर झेल टिपलाय. पाहूया दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहू शकाल. विजेंद्र स्ट्राईकला सज्ज होत असताना करणचा पुढचा चेंडू यावेळेला पाहू शकाल. ड्राईव्ह केलाय, इनसाइड 38 सर्कल मध्ये अडवलाय. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एका धावेने स्ट्राईकला रोटेट केलंय. मोठे फटके खेळणं निश्चितच गरजेचं आहे. 5 गोलंदाज आपल्याला कंपल्सरी वापरायचे आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा झाल्यात. पाहूया यावेळेला इन्सर्ट आउट आणि गॅप मध्ये चेंडू. सुंदर असा फटका आणि हा चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर धावा होतात आता 18 धावा. मी नाणेफेकीसाठी आवाज देऊ इच्छितोय ब्लू स्टार संघाचे कॅप्टन आणि राबोडी संघाचे कॅप्टन की आपण नाणेफेकीसाठी तुरंतच लगेचच कॉमेंट्री कक्ष बॉक्स मध्ये यायचं आहे. ब्लू स्टार आणि राबोडी संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपल्याला समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेला उकळण्याचा प्रयत्न वाटचा झाला नाही. पाहूया फाईन लेगला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दरम्यान एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यावेळेला आपण पाहू शकाल मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे कारण की लक्ष्य हे 57 धावांचं आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू फुटो चेंडू आणि सुंदर असा फटका. चेंडू षटकारासाठी अतिशय कमालीचा फटका बॅट मधनं पाहायला मिळाला जो की विजेंद्रच्या बॅट मधनं हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर 25 वर जाऊन पोहोचलेली आहे. कमालीचा फटका विजेंद्र. चेंडू द्यायचा चेंडू
विजेंद्र अतिशय कमालीचा फटका खेळलाय. 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 25 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू शेष आणि 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. अशाच प्रकारे मोठे फटके खेळणं गरजेचं असेल संघासाठी. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज झालेत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. गोलंदाजाचं नाव आहे इरफान. आता आलेला आहे आणि निश्चितच इरफानला एक चांगली कामगिरी करावी लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी विकेटची सुद्धा गरज आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. पाहूया ज्या प्रकारे विजेंद्रने फटका खेळलाय खरोखरच आता त्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. स्ट्राईकला आता असणार आहे वैभव. इरफान गोलंदाजी माखवर. वैभव साठी पुढचा चेंडू आणि हा अतिशय चांगला चेंडू. पहिला चेंडू इरफानचा डॉट फेकलाय आणि निश्चितच डॉट चेंडूंनी या ठिकाणी दडपण वाढेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटच्या पाट्यात आलेला आहे. पाहूया एक धाव घेण्याची संधी. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इरफान कडनं. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडूवर एक धाव फक्त आलेली आहे. आता स्ट्राईकला आपण पाहू शकाल विजेंद्रने मागच्या षटकामध्ये सुंदर असा फटका खेळला होता ऑन साइडला. यावेळेला सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं इरफान कडनं. संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. उलटो चेंडू आणि यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पाहूया काय घडेल. आणि हा षटकार. काय कमालीचा फटका आहे. बॅटच्या मधोमध पूर्ण ताकदीनिशी हा खेळलेला फटका षटकारासाठी. आणि या षटकाराच्या पद्धतीने धावा होत आहेत. आता एकूण 33 धावा झालेल्या आहेत. कमालीचा फटका होता. सुरुवातीची 3 चेंडू अतिशय चांगल्या रीतीने फेकले इरफानने. त्यानंतर आपण पाहिलं चौथ्या चेंडूवर वैभवच्या बॅटमधनं सुंदर फटका. चेंडू उरलेत आता एकूण ते मात्र या षटकातले 2 आणि एकूण चेंडू उरलेत ते मात्र 14 चेंडूंवर धावांची गरज असेल ती 24. येणाऱ्या 14 चेंडूवर 24 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे मोठे फटके खेळणं हे गरजेचं आहे. चौदा चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राईकला वैभव. हो सुंदर फटका. परंतु फायर लेगला खेळाडू तैनात. फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईकला रोटेट केलंय आणि आता स्ट्राईकला ज्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे असा विजेंद्र आपण पाहू शकाल स्ट्राईकला. 13 चेंडू 23 धावा. येणाऱ्या 13 चेंडूंवर 23 धावांची गरज. विजेंद्र स्ट्राईकला. यावेळेला टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. पाहूया एकदा जोरात पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 12 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज असेल. येणाऱ्या 12 चेंडूंवर 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. क्या लग रहा है सर 12 गेंदों में 22 रन बन पाएंगे? ये देखना अभी जरूरी है. जी बिल्कुल. मैच इज ऑन. 12 गेंद और 22 रन यानी कि हर एक ओवर में 11 रन आना अनिवार्य है क्योंकि कंपलसरी चेज ये फॉर्मेट है.
दोनों ही बल्लेबाज अब सेट नजर आ रहे हैं, विजेंद्र हो या वैभव हो। वैभव तो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं इस सीजन में, काफी बढ़िया ढंग से जो इंटर सेंट्रल के मुकाबले हुए हैं उसमें भी संयम रखा है, बढ़िया तरीके से बल्लेबाजी की है और बढ़िया साथ अभी विजेंद्र ने निभाई है। तो 22 रन मुझे लगता है कठिन है लेकिन नामुमकिन नहीं है इस मैदान पे। 360 डिग्री मैदान है, अगर लेग साइड ऑन साइड की बात करो तो थोड़ा शॉर्ट है, अगर शॉर्ट गेंदें आई तो जैसे विजेंद्र ने फुल टॉस गेंद पे छक्का लगाया था तो मुझे लगता है कि एक दो बड़ा हिट और मैच मुट्ठी में नजर आ रही है एसएससी बी की। लेकिन गेंदबाजी लाइनअप बहुत ही स्ट्रांग है लाइन बॉयज की, तो रोमांचकारी अंक की तरफ बढ़ चुका है ये मुकाबला। हाले वाले 12 गेंदों में 22 रनों की आवश्यकता जीतने के लिए। जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है तो ये पॉसिबल है। जो बिल्कुल गेंदबाजी की कमान संभालने आए हैं संकेत भोईर। अगर थाना टेनिस क्रिकेट की बात करो, वार्ड क्रिकेट की, तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं संकेत भोईर। गुगली करते हैं, लेग स्पिन गेंदबाजी करते हैं, तेज तर्रार गेंद है इनके पास, फ्लिपर है इनके पास, यॉर्क लेन गेंदबाजी करते हैं कि अब लेकिन जो बल्लेबाज है सामने विजेंद्र झोड़गे, प्रैक्टिस में दोनों साथ प्रशिक्षण करते हैं तो एक दूसरे के गेम को जानते हैं। इस मर्तबा तेज तर्रार गेंद, मैंने आपको कहा था जड़ में डाली गई थी ये गेंद सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। अब 11 गेंद और 22 रन। बहुत ही बढ़िया गेंद फेंकी उन्होंने। फुटॉस गेंद बढ़िया ढंग से गाइड कर दिया इसको, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया। बढ़िया बात यह रहेगी एसएससी बी टीम के लिए वैभव अब स्ट्राइक एंड पे आते हुए 10 गेंद और 21 रनों की जरूरत है। बढ़िया क्षेत्र रक्षण की सजावट आप देख रहे हैं, एक डीप स्क्वायर, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ और एक डीप एक्स्ट्रा कवर के फील्ड्समैन को अब अंदर लाया गया है। मुझे लगता है काउ कॉर्नर में अब क्षेत्र रक्षक का सजावट होगी जी, बिल्कुल। एक लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑफ। 10 गेंद और 21 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट दोबारा जाते हुए संकेत। ऑन स्ट्राइक इट विल बी वैभव, डैशिंग ऑलराउंडर प्लेयर फ्रॉम एसएससीबी। This is nicely bowled. What a delivery! Cracking Yorker delivery went straight to the wicket keeper. 9 deliveries and 21 runs to get. बहुत ही बढ़िया किस्म की गेंदबाजी हो रही है, मौका नहीं दिया जा रहा है बड़ा शो खेलने के लिए। क्लियर आहे तो त्याला फक्त ना ओव्हर पिच आणि फुल टॉस पाहिजे बस. शॉर्ट बॉल बाकी तो मारत नाही. फुटॉस गेंद उठाकर खेलने का प्रयास, काफी देर तक हवा में गेंद है। मिड विकेट के खिलाड़ी या तो लॉन्ग ऑन के खिलाड़ी, बहुत बढ़िया कैच, आखिरी क्षण तक नजर टिकाए रखी और बहुत बढ़िया दोनों में तालमेल। प्रथमेश ने वो कैच पकड़ा है, बहुत ही बढ़िया कैच लपका है और विकेट का पतन। इस समय महत्वपूर्ण विकेट गवाया है उन्होंने। जो बिल्कुल काफी महत्वपूर्ण विकेट है। वैभव खास कुछ कर नहीं पाए, विजेंद्र ज्यादा अच्छे लय में नजर आ रहे हैं। 8 गेंद 21 रन, एक बड़ा हिट। अभी भी समीकरण यहाँ पे काफी रोमांचकारी अंक की तरफ बढ़ाता हुआ यह मुकाबला। कुछ भी हो सकता है, हालांकि जिस प्रकार से यहाँ पर गेंदबाजी हो रही है बहुत ही बढ़िया। और कप्तान की तारीफ करनी होगी कि जिन्होंने इन पर विश्वास रखा और सही समय पर उनको गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर लाया। जो बिल्कुल थोड़े से नाखुश जरूर है कप्तान। आप देख रहे हैं श्रवण गुप्ता, 8 गेंद और 21 रन, फुल टॉस गेंद थी। आप देख रहे हैं हवाओं का बहाव पूरा डीप स्क्वायर लेग की ओर बढ़ते हुए। बंटी सर भी इस पॉइंट को नोट करेंगे कि हवाओं का बहाव फुल टॉस गेंद पे आपको सिर्फ फ्लिक करना है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, लेकिन ताकत का इस्तेमाल किया गया सर और सीधा सीधा खेल दिया काउ कॉर्नर में जहां पे क्षेत्र रक्षक मौजूद थे। विकेट का पतन। 8 गेंद 21 रनों की जरूरत। रविंद्र कंटे अब आए हैं बल्लेबाजी के लिए, एक बढ़िया ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं इस टीम में। अगली गेंद इस मर्तबा फुल टॉस गेंद, हल्के हाथों के साथ इसको खेल दिया डीप के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। दूसरे रन के लिए निकलते हुए थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे और रन आउट के स्वरूप में विकेट गंवाया। 7 गेंदों में अब 20 रनों की जरूरत। नए बल्लेबाज जाते हुए मैदान में मंगेश भोसले। लेकिन फील्डर की तारीफ करनी होगी जिस प्रकार से जिन्होंने सही एंड पर थ्रो किया और विकेट कीपर ने जैसे ही गेंद हाथ में आई विकेटों से लगा दी और यह महत्वपूर्ण विकेट। इस समय रन नहीं बल्कि विकेट गंवा रहे हैं ये टीम। यहां पर फुल टॉस गेंदें भी फेंक रहे हैं लेकिन फायदा नहीं उठा पा रहे कोई भी बल्लेबाज। बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज मैदान पर इस समय मंगेश भोसले आ चुके हैं
और मंगेश को कुछ करके दिखाना होगा। इक्का दुक्के से बात नहीं बनने वाली है आने वाले 7 गेंदों में। अगले मैच का टॉस दोनों ही टीम के कप्तान से अनुरोध है जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। गेंदबाजी बढ़िया हो रही है। ब्लू स्टार्स और राबड़ी हो व्हाट एन आउटस्टैंडिंग हिट दिस इज अप इन द एयर एंड इट इज गोइंग इट इज गॉन आउटस्टैंडिंग हिट फ्रॉम मंगेश भोसले। सर 40 प्लस 45 प्लस क्या लगता है ये शॉट को देख के ऑन द राइज क्या बेहतरीन हिट। ये सेंसेबल क्रिकेट है, सेंसेबल, काफी बढ़िया टाइमिंग के साथ खेला, पावर कम लेकिन टाइमिंग पे भरोसा किया और ये टाइमिंग का छक्का है। और 3 सिक्सर लगातार जड़े तो 1000 रुपए का नगद इनाम मिलिंद काजोकर सर एमके एकेडमी की तरफ से। एक सिक्सर से 6 गेंदों में 14। अब ऊंट किस ओर बैठेगा पता नहीं, क्या गेंदबाज वापसी करेंगे, क्या बल्लेबाज हावी होंगे। 6 में 14। ये देखिए बीच में मीटिंग जारी है और यही तय होगा कि कौन से ब्लू स्टार राबोड़ी टॉस के लिए आई है। कैप्टन इमो आपका हार्दिक स्वागत है। ब्लू स्टार राबोड़ी कमान फॉर द टॉस। असलम भाई हमारे एक लेजेंड क्रिकेटर जिनका अभी अभी बर्थडे हुआ है, उनको 53वां बर्थडे। दोनों टीम राबड़ी ब्लू स्टार्स आणि कोण आहे अजर टॉस कोण उडायगा राबोडी ब्लू स्टार आणि कोण राबोडी आणि ब्लू स्टार राबोडी एंड ब्लू स्टार आरसीसी। हे तुमची कुठली एससीसी आहे? ही राबोडी राबोडी अरे स्पॉन्सर आहेत ना. क्लब आहे राबोडी एंड ब्लू स्टार। हा तिकडे तिकडे जरा 1 मिनिट। सर 5 ओव्हर का मॅच आहे ना. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, छक्का लगा दिया है। क्या बात है, ये बहुत ही बढ़िया सिक्सर, कमाल का स्ट्रोक। 5 गेंदें बची है, 8 रनों की आवश्यकता है। जिस प्रकार से यह स्ट्रोक लगा दिया है बहुत ही बढ़िया, तारीफ करनी होगी इनकी। जिस प्रकार से इस स्ट्रोक को खेला, बल्ले के बद्दे से खेला, छक्का लगा दिया और आने वाले 5 गेंदों में 8 रनों की आवश्यकता जीतने के लिए है। जी बिल्कुल, क्या बेहतरीन हिट था। 5 गेंद और 8 रन इस मुकाबले में बनाए रखा है टीम को विजेंद्र ने। फुल टॉस गेंद ओवर फायर, लेकिन ये गेंद विकेट यहां पे चटकाने में कामयाब। फुल टॉस गेंद थी, पिछले ओवर में भी फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठाया, इस मर्तबा भी इस ओवर में फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठाया। 4 गेंद और 8 रनों की जरूरत है फिलहाल, मैच इज ऑन। बिल्कुल, लेकिन जिस प्रकार से विजेंद्र ने वो छक्का जड़ा और मैच को आसान बना दिया है। और अभी नए बल्लेबाज आभा नीलेश आ चुके हैं। जी बिल्कुल, तालियों की गूंज के बीच में विजेंद्र छोड़ के क्या आउटस्टैंडिंग पारी खेली अपने टीम के लिए। 4 गेंद और 8 रन। नए बल्लेबाज नीलेश सूर्यवंशी, नॉन स्ट्राइकर एंड पे मंगेश भोसले 600 के स्ट्राइक पे बल्लेबाजी करते हुए पहले गेंद पे छक्का जड़ दिया था उन्होंने। क्या बेहतरीन मुकाबला है, क्या बेहतरीन शुरुआत शताब्दी चषक का स्पोर्टिंग क्लब कमेटी द्वारा आयोजित सेंट्रल मैदान। अगली गेंद अंश की, बढ़िया गेंद, बढ़िया ढंग से खेल दिया। लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया। 7 रनों की जरूरत, 3 गेंद 7 रन, कंपलसरी चेज ये फॉर्मेट। 7 रनों की आवश्यकता है जीतने के लिए और कान मंत्र दिया है। देखना होगा कान मंत्र यहां पर कितना परिणाम कारक होगा। लेकिन फील्डिंग के जमावड़े को इस पार बदलते हुए
जो बिल्कुल बंटी सर की निगाहें तेज, वो कहते हुए गेंदबाज की भी तारीफ करो, ब्लॉक होल में डाली गई थी ये गेंद, क्या बेहतरीन वापसी एक विकेट के बाद, उसके बाद सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए जड़ में डाली गई थी गेंद, लेकिन उसको डग आउट करते हुए 1 रन जोड़ लिया है। 3 गेंद 7 रन, एक बड़ा हिट समीकरण आसान कराएगा टीम एसएससी बी के लिए। अगली गेंद से मर्तबा राइट आर्म ओवर द विकेट, दोबारा अंश, एक यंग टैलेंटेड खिलाड़ी। जी बिल्कुल, एक मिस और बैट्समैन की दिल की धड़कनें और होंगी तेज। 3 डिलीवरीज 7 रन्स टू गेट। जी बिल्कुल, स्पोर्टिंग क्लब कमेटी के प्रेसिडेंट चेयरमैन राजेश मडवी सर द्वारा आयोजित ये बेहतरीन शताब्दी चषक 2024, 3 गेंद 7 रन। इस मर्तबा अंदरूनी किनारा, गेंद गई है थर्ड मैन के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, कोई चूक नहीं वहां पे क्षेत्र रक्षक द्वारा। 2 गेंद और 6 रनों की जरूरत, कंपलसरी चेज ये फॉर्मेट, बड़ा हिट आना अनिवार्य। निश्चित तौर पर यह सही समय है अपने टीम के लिए कुछ कर दिखाने का, और यही समय है हीरो बनने का। क्या हीरो बन पाएंगे बल्लेबाज? जी बिल्कुल, अब यहां पे शॉट्स लगाने होंगे, बड़े हिट्स लगाने होंगे, मंजिल यहां पे ढूंढनी होगी बल्लेबाज को। और बढ़िया गेंद, क्या जड़ में डाली गई थी गेंद, यंग टैलेंटेड है लेकिन संयम नियंत्रण देखिए, 1 ही रन लेंगे यहां पे अपने कंधों पे ये मुकाबला लेते हुए मंगेश भोसले। 1 गेंद और 5 रन, कंपलसरी चेज ये फॉर्मेट है। क्या यहां पे 2 रन लेना चाहिए था? निश्चित तौर पर 2 रन जरूरी थे, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है पूरे 100% जी, लेकिन जिस तरह से धोनी अपने ऊपर जिम्मेदारी लेते थे उस तरीके से अब एसएससी बी की जिम्मेदारी मंगेश भोसले ने लिया है, क्योंकि 1 गेंद और 5 रनों की जरूरत, बड़ा हिट क्या आएगा? अंश, अगली गेंद, और ये गेंद लॉन्ग ऑफ पे, गेंद गई 4 रनों के लिए, लेकिन कंपलसरी चेज ये फॉर्मेट, और इसके तहत ये मैच, ये मुकाबला जीतते हुए लाइन बॉयज की टीम। क्या बात है, क्या बात है, बढ़िया जीत यहां पर हासिल की है लाइन बॉयज के खिलाड़ियों ने। कांग्रेचुलेशन, अभिनंदन। यह महत्वपूर्ण एक सूचना है कि जो भी आप ग्लास ले रहे हैं वो डस्टबिन में फेंकिए प्लीज। जो बिल्कुल, ये लेकिन अच्छी पारी खेली है मंगेश जी ने, लेकिन ये असमंजस में होगा, डाउट में होगा कि या 2 रन भागना चाहिए था, क्योंकि कंपलसरी चेज ये मुकाबला है। अगर नीलेश स्ट्राइक पे आते और चौका जड़ते तो जीत सकते थे। देखिए क्या क्या चीजें यहां पर दिखाई दे रही है। वो 1 रन लेना चाहिए था, और जैसे कि 5वीं गेंद पर आपने पूछा था कि वो रन महत्वपूर्ण था। तो अगले कुछ पारी में क्या कुछ होगा उसका आंखों देखा हाल। वॉइस ऑफ थाने डिस्ट्रिक्ट बंटी सर। नेक्स्ट मैच ब्लू स्टार वर्सेस राबोडी आप देखेंगे, आपण पाहाल ब्लू स्टार वर्सेस राबोडी या संघामधला हा सामना, परंतु हा सामना जो झाला तो अटी तटीचा हा शब्दच चांगला आहे। सामना बरोबरीच सुटला, परंतु सामन्याचा जो फॉर्मॅट आहे कंपल्सरी चेस म्हणजेच पाठलाग जरुरी, त्यामुळे सामन्याचा निर्णय हा लागला तो लाइन बॉयज संघांच्या बाजूने। राबोडी संघ आपला निर्णय आपण लवकर कळवावा। क्षेत्ररक्षण स्वीकारलंय राबोडी संघाने आणि त्यांनी पाचारण केलं ब्लू स्टारला फलंदाजीसाठी। ब्लू स्टार किरण अँड कंपनी इकडे येऊन बसा डगआउट मध्ये आपल्या। ब्लू स्टार संघ किरण जया दिसतोय, फरमान। मॅन ऑफ द मॅच गोज टू सोहम पवार। अभिनंदन सोहम। वेंकी स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात प्रदान केले, आणि आमचे मधु
साहेब इथे उपस्थित आहेत. कोपरीचं एक मोठं नाव, त्यांचं हार्दिक स्वागत. मधुकर पाटील, आपण अस्वस्थ व्हावं. योगेश, वेलकम. जरा लवकर मैदानात आपली सालमी जोडी पाठवा. टीम ब्लू स्टार. हे आता तुम्हाला कोण आहे निखिल? हा तुम्हाला आता कोण? नाही रे, अरे दोन मॅच आहेत ना, अजून एक आहे ना, 6 टीम खेळणार ना. दोन मॅच, अजून एक मॅच, 2 मॅच आहे. 6 टीम आहेत ना. 2 जिंकला तो आला सेमीला. अभिनंदन सोम पवार. कॉंग्रॅच्युलेशन. द फर्स्ट मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. शताब्दी चषकाचा पहिला सामना